सुरू कर. सो मित्रांनो, आपण मिरजला आलो होतो. मिरजला केदार भोसले यांच्याकडे आलो होतो. आपण त्यांच्याकडे प्राणी घेतले 60 प्राणी आणि त्यानंतर पुढे लगेचच रेंदाळ येथे आपले भाऊ मोहित नाईकवडे यांचं एक फार्म आहे. लास्ट टाइम आपण त्यांच्याकडे प्राणी घेतले होते. त्यांच्याकडे आता त्यांनी सेटअप चेंज केलेला आहे, तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि त्यांच्याकडे जवळपास 80 प्राणी होते. खूप छान प्राणी आहेत, ते आम्ही घेतले, त्याचं वजन केलं प्रॉपर आणि वजन करून त्यांना आपण त्याचं पेमेंट पण केलं. सो मोहित, खूप बरं वाटलं मला. मला खूप छान जेवणाची मेजर झाली मित्रांनो. मटण खाल्लंय मस्त की मटण भाकरी छान खाऊन आम्ही निघालो. थोडं कमीच खाल्लं तो. कमी केतन पण आहे आपल्यासोबत. केतन हा कणकोलीमध्ये फार्म चालू करणार आहे. सो तो आज आपला ड्रायव्हर आहे. तो ड्रायव्हिंग करत आपल्यावर आला होता. सो केतनला पण थँक्यू. आणि मोहित, मला तुला विचारायचं आहे की तू आता चालू करून मला वर्ष झालं हा, 1 वर्ष होत आलं ना. तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? एकदम मस्त, चांगला एक्सपिरियन्स. चालेल. असं झडती नाही, काय नाही, एकदम चांगलं. डाएट बी त्यांची चांगली आहे. त्यांचं जे बाकीचं जे काम आहेत ते पण खूप सोपं आहेत. असं अवघड काय नाही आहे, खूप सोपं आहे. आणि प्राणी छान तयार होतो तुझा, हो, खाद्य खूप- वगैरे पण छान घालतोस. एकदम 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 सो तुला कसं वाटतं, आपला व्यवहार होतोय व्यवस्थित? 1 नंबर, चांगलं होते. पैसे मिळतात जागेवर जागेवर जागेवर? जागेवर. Okay, very good. काय सांगशील लोकांना? करा, चांगला आहे हे, खूप चांगला आहे. म्हणजे आपलं शेतकरी जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगलं व्यवसाय आहे. कमी गुंतवणूकमध्ये जादा फायदा यात होते. आणि हा दुसऱ्यांदा तुम्हाला प्राणी म्हणजे देतो. दुसऱ्यांदा सेकंड टाइम मी प्राणी देते. सेकंड बॅच त्याची आता तयार होते. हा, इंशाल्लाह तयार होईल. आणि 2 महिन्यानंतर आणि किती प्राणी आहेत तुमच्या? 100 प्राणी. 100 प्राणी. 100 प्राणी. येस, 100 प्राणी नेक्स्ट बॅच मध्ये आहेत. ते तयार झाले की मी लगेच येतो. ओके ओके. ठीक आहे, चलो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. चलो.